नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. राज्याच्या रणसंग्रामात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हाती येतोय. 5 तास होत आलेले आहे मतमोजणीला सुरुवात होऊन आणि पंढरपुराची जी पोटनिवडणूक आहे त्या संदर्भात एक अपडेट हाती येतेय. ती अपडेट आपण सुरुवातीला बघूयात. पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आहेत, ते अजूनही आघाडीवरती आहे आणि ही आघाडी आता 5,000च्या घरात गेली आहे. 23व्या फेरी अखेर समाधान आवताडे 5,628 मतांनी पुढे आहेत. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आता चांगलेच पिछाडीवरती पडलेले आहेत. भाजप राष्ट्रवादीतील मतांचं अंतर कमी असलं तरी ते पार करणं देखील आता भालकेंसाठी काहीसं अवघड म्हणायला हवं. एकीकडे 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल कौल हाती येत आहेत, दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक झाली आहे. आपण आकडे बघतोय, 68,602 मतं इतकी भाजपला पडली आहेत, राष्ट्रवादीला 62,974. सध्या भाजप म्हणजे आवताडे 5,628 मतांनी आघाडीवरती आहेत. आणि यावरतीच बोलण्यासाठी भाजप नेते अमित साटम आता आपल्यासोबत आहेत. साटमजी, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप बाजी मारताना सध्या तरी दिसतंय. मला असं वाटतं की हा जो कौल आहे तो या राज्याच्या महाभकास आघाडी सरकारच्या विरोधातला कौल आहे. ज्या प्रकारे या सरकारने कोरोनाचं पूर्णपणे मिसमॅनेजमेंट केलं, ज्या प्रकारे पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं की पोलीसच बॉम्ब प्लांट करतायत, पोलीसच मर्डर करतायत, पोलिसांकडनं 100 कोटीची वसुली करायला राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते हे पोलिसांना परावृत्त करतायत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची चीड ही पंढरपूरच्या निवडणुकीच्या माध्यमातून ही बाहेर आलेली आहे आणि पूर्णपणे रसा तळाला महाराष्ट्र. आणि हे महाराष्ट्राचा प्रश्न विचारायचे की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आज आम्ही यांना प्रश्न विचारतो की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. की कोरोनाचं मिसमॅनेजमेंट, कोरोनामध्ये भ्रष्टाचार, ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, जम्बो कोविड केअर सेंटर नाही सोडले, कुठलीही गोष्ट अशी सोडली नाही ज्याच्यामध्ये यांनी भ्रष्टाचार नाही केला. ज्या प्रकारे रेमडेसिवीर साठी आज जनता सळो की पळो झालेली आहे, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये, आयसीयू. साटमजी, तुम्ही राज्यात याबाबत जे महाविकास सरकारवरती आरोप करतायत तसेच काहीसे आरोप पश्चिम बंगाल निवडणुकांच्या बाबतीत सध्या पंतप्रधान मोदींवरती आणि केंद्र सरकार सत्ताधारी भाजपवरती होत आहेत, त्याचं काय? पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 2016च्या निवडणुकीमध्ये 3 जागा होत्या. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वर्ण भारतीय जनता पार्टी 100च्या आसपासच्या मुसंडी मारत आहे. अजूनपर्यंत हे अर्ली ट्रेंड्स आहेत. त्यामुळे फायनल रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या संदर्भात कोणतंही कंक्लुजन आपण ड्रॉ करू नये. साटमजी, आता आपण पंढरपूर पोटनिवडणुकीबद्दल बोलत होतो तेव्हा तुम्ही महाविकास आघाडी सरकारवरती टीका केलेली आहे. मात्र अशीच टीका पश्चिम बंगाल आणि इतर 5 राज्यांच्या निवडणुकांबाबत केंद्र सरकारवरती होतीये. त्यावरती मी प्रश्न विचारला. भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. पुडुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, मी केंद्र सरकार या नात्यानं बोलतीये. आसाममध्ये जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्या ठिकाणी आसामची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहून स्पष्ट भारतीय जनता पार्टीला आसाममध्ये मिळत आहे. साटमजी, एक मिनिट. आणि त्यामुळे पश्चिम बंगालची निवडणूक, तुम्ही पंढरपूर बद्दल बोलत असताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंना तुम्हाला काही विचारायचं आहे, आपण त्यांचं म्हणणं ऐकूयात म्हणजे तुम्ही बोलू शकाल. तुम्ही काय म्हणालात की पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल अद्याप यायचे आहेत. पंढरपूरचा निकाल अद्याप फायनल आलेला नाहीये. तो निकाल येण्याच्या अगोदर तुम्ही काय म्हणालात की बाबा हे महावसुली आघाडी सरकारचे विरोधी हा कौल आहे. समजा असं गृहीत धरा की आता तुमच्या बाजूने निकाल लागला नाही आणि महाविकास, तुमच्या शब्दात महाविकास आघाडीचा कौल त्याच्या बाजूने लागला, तर लोकांचं असं म्हणणं आहे का की वसुली करा, करप्शन करा म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो, असं तुम्ही म्हणाल का? तेव्हा पंढरपूरचे स्थानिक मुद्दे लक्षात घ्या ना. त्याच्यामध्ये पंढरपूरमध्ये स्थानिक काय मुद्दे आहेत त्याच्याबद्दल काही लोकांचा हा कौल असेल की नाही. का संपूर्ण महाराष्ट्र स्टेट बद्दल तुम्ही काढताय आणि मग तसं तर तुम्ही काढत असाल एकच मिनिट तर 5 राज्यामधल्या निवडणुकांच्या निकालावरनं
ज्यामध्ये केंद्राने सर्व साधन संपत्ती ओतलेली होती, भरपूर दौरे झाले होते. गेले 6 वर्ष विजय वर्गीय यांच्यापासून अमित शहापर्यंत सगळेजण तिथे तळ ठोकून होते. अशा वेळी हा केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष नव्हता का? आणि आता त्यामुळे केंद्राचा पराभव झाला नाही का? जर तुम्ही म्हणाल महाविकास आघाडी सरकारचं करोना मॅनेजमेंट चांगलं नाहीये, मग करोना मॅनेजमेंट अतिशय वाईट हे कोर्टाने मोदी सरकारबद्दल म्हटलंय, आंतरराष्ट्रीय मीडियाने म्हटलेलं आहे, बड्या बड्या आंतरराष्ट्रीय नेत्यांनी म्हटलेलं आहे. असं मग मोदींना काहीही दोष नाही, काहीही दोष नाही त्यांचा, असं तुम्ही म्हणाल? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पहिला मुद्दा, राज्याची निवडणूक ही केंद्राच्या परफॉर्मन्सचा रिफरेंडम नसतो, तो राज्याच्या सरकारच्या परफॉर्मन्सचा रेफरेंडम असतो. पहिला मुद्दा. पंढरपूरची कशी होईल राज्याचा रेफरेंडम? 5 राज्यांच्या निवडणुका, पंढरपूरची निवडणूक ही महाराष्ट्रातली निवडणूक आहे. मग राज्याचा रेफरेंडम राज्य कशाला? पंढरपूरवर राज्याची राज्य काढता, मग बंगालवरनं केंद्रच राजीनामा द्यायला पाहिजे. निवडणूक केंद्राचा रेफरेंडम नसतो, मग पंढरपूरची निवडणूक राज्याचा रेफरेंडम कसा असेल? पंढरपूरची निवडणूक ही जर तो असेल तर तिकडच्या नियम तिकडे लावा ना. सरकारची निवडणूक होती, केंद्राच्या परफॉर्मन्सची निवडणूक नव्हती. मोदींबद्दलचा तुमचा राग आम्ही समजू शकतो. समजू नका घेऊ त्यांना, राजीनामा नाही, करायला राग- सांगा. राग बीग काय नाही, खूप प्रेमाने सांगतोय की वाईट करतात प्रॉब्लेम म्हणून. नाही, परंतु रागाचा काय संबंध? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही आता केंद्राच्या करोनाच्या मॅनेजमेंट बद्दल बोलताय ना, तुम्ही पहिल्या लाटेमध्ये मार्च पासून डिसेंबर पर्यंत भारताचं मॅनेजमेंट करोनाच्या संदर्भामध्ये हे उत्कृष्ट होतं. ते इंटरनॅशनल मीडियाने रिपोर्ट केलं, त्याच्याबद्दल तुम्ही का नाही चर्चा करत? इंडियाचं पॉप्युलेशन आणि त्याच्यामध्ये असलेल्या केसेस आणि त्याचा फॅटॅलिटी रेट हा तुम्ही युरोपियन, अमेरिका आणि इतर वेस्टर्न कंट्रीशी कम्पेअर करा. मग त्याच्याबद्दल चर्चा करायची का? केंद्र सरकारने ऑक्सिमीटर नाही, त्याच्याबद्दल चर्चा करा आणि आत्ताच्या परिस्थितीबद्दल केंद्र करा. सरकारने कोविड त्याच्याबद्दल पैसे नाही खाल्ले. ऐका कोविडवर त्या पहिल्या याच्यामध्ये डिसेंबर पर्यंत मात झाली नाही, कोविड गेला नाही, त्याची दुसरी लाट आली आणि तुम्ही काही तयारी केली नव्हती, त्यामुळे चिता पेटल्या. तुम्ही तुमच्याकडे काही दोष नाही असं म्हणता? काही दोष नाहीये. करोनाच्या अहो, पहिल्या लाटेवर विजय मिळवला गेलेला नव्हता. त्या करोनाची जेव्हा पहिली लाट आली त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी झाल्या. तुम्ही जानेवारीमध्ये त्याच्यानंतर मोदींना दुसरी विजय लाट घोषित केलं, येण्याचे संबंध कोरोनामध्ये लोकांनी निपटण्यात असं सांगितलं. तुम्ही घोषित केलं, ठराव केला भाजपने ठराव केला की त्यांनी मात केली म्हणून 18 दिवसामध्ये युद्ध मात करू असं मोदीजी म्हणाले होते. 18 दिवसात मात केली का? असं कसं म्हणताय? आम्ही प्रश्न विचारणार ना, तुमचा राग, आम्ही प्रश्न विचारले की आमचा राग आहे असं म्हणणार तुम्ही, असं कसं चालेल? पण तुम्ही शोकांतिका ही आहे की तुम्ही प्रश्न फक्त मोदींना विचारता. अहो, महाविकास आघाडी सरकारला विचारू ना. विचारत नाही. विचारतो प्रत्येकाला कोणी प्रश्न सांगते, विचारले जातात. कोणी जशी सांगेल? बातमी येईल, असं कसं झालं? जे चुकीचे असतात त्यांच्याबद्दल बोललं जातं. साटमजी, असं माझं मत आहे. नाही, आपण इथे कुणा विरोधात अजेंडा राबवायला बसलेलो नाही आणि हा मुद्दा घेत बसलो तर ह्याच्यातून वादच होणार आहे. आपण मुद्देसूद असं जाऊयात. मला एक मुद्दा घेऊन चंदावरकर सरांकडे जायचं आहे. आता हा निवडणुकांचा मुद्दा निघालेलाच आहे. जसं कोरोनाचं मिसमॅनेजमेंट, राज्य सरकार कसं अपयशी ठरलं अशी टीका इथे महाविकास आघाडीवरती होतीये, तशीच टीका केंद्रावरती सुरू झाली जेव्हा निवडणुकीचे 5 टप्पे होत आले आणि शेवटच्या जेव्हा पश्चिम बंगालच्या 3 टप्प्यांच्या निवडणुका बाकी होत्या तेव्हा एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं. कारण का कोरोनाचं मिसमॅनेजमेंट, वाढता कोरोना रुग्णांचा आकडा, त्याचा फटका कुठेतरी भाजपला पश्चिम बंगालमध्ये बसला असं वाटतंय तुम्हाला चंदावरकर सर? हो रेश्मा, त्याचाही फटका काही प्रमाणात बसला आहे. याचं कारण शेवटच्या टप्प्यांमध्ये तुम्ही जी निवडणुकीचं जर मतदानाचं प्रमाण बघितलं तर ते थोडं कमी झालेलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते 82% 84% अशा पद्धतीचं होतं, जे 5व्या राऊंड पासून तुम्ही जर आकडेवारी बघितली तर ती कमी झालेली थोडी दिसते. म्हणजे 78% 76% म्हणजे लोक बाहेर यायला सुद्धा घाबरलेले आहेत. आणि ओव्हरऑल नॅशनल मीडियामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाची लाट वाढते आहे आणि तशी वाढत असताना सुद्धा बंगालमध्ये निवडणुकांच्या प्रचाराच्या सभा मोठ्या होत आहेत, त्याला फार गर्दी होत आहे वगैरे, हे कव्हरेज सगळीकडे जे आलं त्याचा परिणाम काही अंशी हा भाजपच्या विरोधात बंगालमध्ये झालेला आहे, याच्यात मला काही शंका वाटत नाही. परंतु दुसरा फॅक्टर मगाशी मी म्हटलं तो जास्त इफेक्टिव्ह आहे की डावे आणि MIM वगैरे यांची मतं ममता बॅनर्जी यांच्याकडे वळणं. आणखी एक नवा मुद्दा तुम्हाला मी सांगू इच्छितो तो असा की बऱ्याचशा चर्चांमधून आता असं पुढे येत आहे की
इतर राज्यांमधले काही मुख्यमंत्री म्हणजे योगी आदित्यनाथ वगैरे यांनी जाऊन बंगालमध्ये प्रचार करणं आणि थोडंसं हिंदुत्वाची एक थोडीशी किनार त्याला देणं हे बंगालमधल्या परंपरागत सुशिक्षित मतदारांना फारसं आवडलेलं दिसत नाही असं मला वाटतंय. तुम्ही बघा की बाबुल सुप्रियो लोकप्रिय गायक होते, आता मंत्री होते, भाजपचे नेते हे हरतायत अर्बन याच्यामध्ये. आणि शहरी मतदारसंघांमध्ये तुम्ही जर बंगालमध्ये आज परिस्थिती बघितली तर तिथे भाजप थोडीशी मागे दिसते आहे आणि ग्रामीण भागांमध्ये जिथे विकासाचा मुद्दा भाजपने केला तिथे भाजप पुढे आहे. त्यामुळे शहरी भागात जिथे एज्युकेशन आहे किंवा लोक थोडे अलर्ट आहेत तिथे करोनाबद्दलची भीती किंवा त्याबद्दलची निगेटिव्ह पब्लिसिटी होऊन भाजपला त्याला फटका बसला असेलच असं दिसतं आहे रेश्मा. निश्चित. हाच मुद्दा थोडासा ऍड ऑन करून मी आता लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माने सर, हा सगळा मुद्दा आहेच की लांबलेले टप्पे 8 टप्प्यांपर्यंत निवडणूक झाली. त्यानंतर अजून एक डेटा समोर आलाय सरकारी वेबसाईटवरती जो आहे आतापर्यंतची टक्केवारी. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला 37.5% इतकी मतं मिळालेली आहेत. तृणमूलची टक्केवारी वाढलेली आहे, 48.5% इतकी दिसतीये. काँग्रेसची टक्केवारी प्रचंड कमी झाली आहे, 2.77% असं दिसतं आहे. तर भाजपची टक्केवारी जी जवळपास 3-1 वर्षात म्हणजे 10% 40% जाते आणि मागच्या 9-10-12 महिन्यामध्ये आता 38 किंवा 37% येऊन थांबते. यामागची नेमकी कारणं काय असू शकतात? कारण तृणमूलचा टक्का आता पुन्हा वाढलेला बघायला मिळतोय. नाही, याच्यामध्ये एक 2-3 कारणं आहेत. एक तर 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची जी तिथली स्थिती होती त्या स्थितीमध्ये 2019मध्ये प्रचंड सुधारणा झाली. डाव्यांची जी मतं आहेत, विशेषतः तिथला सुशिक्षित वर्ग कलकत्ता आणि परिसरातला किंवा बंगालमधला जो आहे तर ते डाव्यांना परंपरागतरित्या मतदान करायचे. जेव्हा ममता बॅनर्जींना रोकायला भाजप येते असं पाहिले त्यावेळेला हा मतदार जो आहे तो भाजपकडे वळाला आणि त्यामुळं ते जवळपास 20% वाढ त्यांची लोकसभेच्या वेळेलाच झालेली होती आणि जवळपास 30% आणि ते साधारणपणे 40% गेलेले होते. आणि दुसऱ्या बाजूला लेफ्ट आणि काँग्रेसकडून घेतली जाणारी जी अल्पसंख्याक आणि त्यांची जी परंपरागत मतं आहेत तर त्याच्यामुळं ममताच्या तृणमूलला मिळणारी जी मतं आहेत ती 43% 44% आलेली होती. दोन्ही पक्षांमधला फरक जो आहे तो 3-3.5% किंवा 4% एवढा होता. आता असं झालंय, आणखी एक घटना तुम्हाला आवर्जून सांगतो. आता आपल्याकडे कम्युनिस्ट पक्षाचे पण प्रवक्ते बसलेले आहेत. तर 2019च्या लोकसभा निवडणुकी वेळेला शेवटच्या 2 टप्पे राहिलेले असताना तिथं जे आपल्या म्हणजे पश्चिम बंगालमधले मतदार जे आहेत ते त्यांच्या महापुरुषांवरती प्रचंड प्रेम करणारे असतात आणि त्यामुळं तिथं जे पुतळ्याची तोडफोड झाली किंवा ज्या गोष्टी झाल्या तर त्याच्यामुळं जो डाव्यांचा जो उच्च शिक्षित जो मतदार जो भाजपकडे वळत होता तो शेवटच्या टप्प्यामध्ये थांबला आणि त्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं कलकत्ता आणि परिसरातले मतदार होते. तर त्याच्यामुळं तृणमूलला थोड्याशा तिथं जागा मिळाल्या. आता काँग्रेस आणि लेफ्टकडे जाणारा जो परंपरागत आणि विशेषतः मायनॉरिटीज वोटर म्हणजे आपण मुर्शिदाबाद आणि मालदा वगैरे या भागातलं मतदान जर पाहिलं तर हा एन मास अल्पसंख्याक मतदार जो आहे तो तृणमूलकडे गेलाय, ममता बॅनर्जीच्या पाठीमागे गेलाय आणि त्यामुळे ममता बॅनर्जीची मतं वाढतायत. या उलट भाजपकडे गेलेले जे डाव्यांचे जे मतदार होते ते काही प्रमाणात 2-3% हे पुन्हा परत फिरलेत आणि त्याचं मूळ कारण असं आहे की पश्चिम बंगालमधल्या डाव्या पक्षांनी तरुणांना पुढे केलंय या निवडणुकीमध्ये. आता लगेच रिझल्ट येणार नाही परंतु तरी सुद्धा एक ज्याला शिफ्ट म्हणतो तसा एक जनरेशन शिफ्ट तिथे झालेला आहे आणि त्यामुळं मतं थोडीशी थांबलेली आहेत जी भाजपकडे वळत होती आणि त्याच्यामुळे हा आपल्याला फरक दिसतोय. 8% किंवा 10% फरक हा खूप मोठा फरक असतो एखाद्या असेंब्ली निवडणुकीच्या दृष्टीनं आणि म्हणून आपल्याला तृणमूल 200च्या वरती जाताना दिसतंय आणि भाजपला मात्र 100 जागांपर्यंत जातानाच त्यांची भाजपची अडचण झालेली आहे. निश्चित या मुद्द्यावरती आपण चर्चा करूच यात. मात्र छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. आपण ब्रेक नंतर या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करूयात आणि हे सगळे कौल जे येतात त्याचा देखील आढावा घेऊयात. अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम.
आहे तुमचा कम्युनिस्टांचा द्या फक्त, मी बंगाल बोलणार. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यांचा रणसंग्राम आपण बघतोय. आपण ब्रेक आधी चर्चा केली ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बीजेपीचं मतदान त्याच्या टक्केवारी जी घट झालेली आहे आणि त्याचबद्दल बोलताना चंदावरकर सरांनी डाव्यांचा उल्लेख केलेला होता, ज्याच्यावरती रेड्डींना बोलायचं आहे. रेड्डी सर बोला. त्यांनी एक उल्लेख केला की कम्युनिस्टांचं जे मतदान आहे ते बीजेपीकडे गेलेलं आहे. ती घटना घडलेली नाही, असं कधीच होणार नाही. कारण कम्युनिस्ट हे फॅसिझमचा पराभव करा ही खंबीर भूमिका घेऊन देशात उभे राहिलेले आहेत. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे तो चुकीचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक उल्लेख केला, बरोबर आहे, तो या चर्चेच्या मध्ये केला गेला नव्हता, मी करणार होतो, की आत्ता जो निवडणूक लढवली गेली त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाने सगळे तरुण उभे केले आहेत. म्हणजे आता तुम्हाला माहिती की ऐसी गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी तिथले आहेत, ती याच्यामध्ये दीपिका म्हणून आहे, त्याच्यानंतर शुभम बॅनर्जी म्हणून आहे AISFचा नॅशनल प्रेसिडेंट. म्हणजे एक तरुण पिढी AISF, AIYF, DIFI वगैरे SFIची अशी एक तरुण पिढी उभे राहिली. जनरेशनल चेंज आहे. त्यामुळे म्हणजे डावे देखील सुधारतायत, तरुणांना संधी देतात असं तुम्हाला म्हणायचं आहे. आधीच सुधारले होते, त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नव्हतं आणि मी डाव्यांची मतं वळाली नाहीत हे चुकीचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जी मतं आहेत त्याच्यामध्ये जी शिफ्ट एक होण्याची शक्यता आहे की फॅसिझमचा पराभव करा असं जनरल साधारण हे वातावरण सुद्धा थोडाफार डावं अजून सुद्धा राहिलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये. त्यामुळे ते बीजेपीचा एवढा मोठा पराभव आज आपल्याला दिसतोय. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतो की आता एकाच याच्यामध्ये विश्लेषण फिरतंय, पण तसं नाही आहे ते. तामिळनाडू, केरळचा ऐतिहासिक विजय आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्यांदा डावे पक्ष LDF निवडून येते. त्याच्यानंतर याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये 10 पक्षाची अलायन्स आहे, DMK, CPI, CPM आणि बाकीच्या पक्षात. तो अलायन्स हा खंबीरपणे दक्षिण भारतामध्ये उभा राहणार आहे. त्यामुळे दक्षिण भारताची जी काही राज्य आहेत त्यांचा कौल याच्या पुढे बीजेपी विरुद्ध राहील आणि हा बीजेपीला पश्चिम बंगालमध्ये सेटबॅक मिळालेला आहे. निश्चित भाजपसाठी हा पराभवच आहे असं तुमचं म्हणणं आहे. सरांचा मुद्दा आपण घेऊया. ममता बॅनर्जी हा जो संबंध नाही, भाजपचा नाही, डाव्या पक्षांचा जो विषय आहे, राजीनामा दिला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, मला असं वाटतं की जसं मगाशी विश्लेषणात अनेक मुद्दे आले, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी अशी इलेक्शन झाल्यानंतर अमित शहा असतील, योगी आदित्यनाथ असतील, पूर्ण फौज फाटा घेऊन भाजपने प्रचार केल्यानंतर एक महिला राज्याची प्रमुख जी आहे गेली 10 वर्ष ती इलेक्शन लढते आणि तिच्याविरुद्ध एवढी सगळी सेना उतरली आहे. तर आपला देश जो आहे तो परंपरांचा आहे आणि सगळ्यांना महाभारत आठवायला लागतं, एका महिलेची विडंबना वगैरे. त्यामुळे कुठेतरी एक सिंपथी जाते आणि 50% वोट्स महिलांची असतात. त्यामुळे कुठेतरी बंगाली भाषेतनं प्रचार, कारण मोदी बंगालीतनं प्रचार सगळीकडे करू शकत नाहीत, अमित शहा करू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिकांशी असलेली जवळीक, ग्रासरूटचं असलेलं नेटवर्क, त्यांच्याशी असलेलं वर्षानुवर्षाचं काम आणि त्याच्यानंतर महिला मतदार, या 4-5 मुद्द्यांमुळे ममता बॅनर्जींना ॲडव्हान्टेज मिळाला असं मला वाटतं. आणि तो कदाचित आधीपासून वाटत होता अपर हँड सगळ्या एक्झिट पोलमध्ये, पण तो इतक्या प्रमाणात येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे टक्काच मतदानाचा ते पूर्णपणे सांगतोय. तर ही 4-5 कारणं आहेत. त्यामुळे त्या एक्झिट पोललाही त्याचा विचार केला गेला पाहिजे आणि थोडं अधिक काटेकोरपणे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. देसाई सर, मला तुम्हाला देखील विचारायचं आहे, मात्र अगदी छोटासा ब्रेक घेतोय. हा मुद्दा तामिळनाडू आणि आसामचे मुद्दे देखील आपल्याला चर्चेत पुढे न्यायचे आहेत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम. भाजपकडे राज्याचं नेतृत्व करणारा चेहरा नव्हता आणि म्हणूनच पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला, असं मत राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली असंही गुलाबराव पाटील म्हणाले. राज्याचा विकास आणि राज्याच्या मातीशी कोण जुळलाय याला महत्त्व जास्त आहे. मोदींकडे किंवा भाजपकडे गेलेले लोक हे कोण होते हे माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे. त्यांच्याकडे अपत्य नव्हती, तीच अपत्य त्यांनी ममतांची पळवली होती. त्यामुळे लोकांनी ही हुशारी दाखवली असेल की लाश वही है, सिर्फ कफन बदल गया है. त्यामुळे मला तरी असं वाटतं की लोकांनी त्या गद्दारीला सुद्धा एक प्रकारची चपराक दिलेली आहे.
आणि याबद्दलच बोलण्यासाठी भाजप नेते अमित साटम आता आपल्यासोबत आहेत. साटमजी, गुलाबराव पाटील काय म्हणालेले आहेत ते आपण ऐकलं. एकतर भाजपकडे चेहराच नव्हता, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये इतक्या कमी जागा मिळालेल्या आहेत आणि त्यासोबतच भाजपच्या गद्दारीलाही चपराक आहे असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. मला असं वाटतं की गुलाबराव पाटलांनी बंगालपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याच्यावरती लक्ष देणं आणि त्यांचं महाभाकास आघाडीचं सरकार कशा प्रकारे कारभार करताय त्याच्यामध्ये जर सुधारणा केली तर महाराष्ट्राच्या जनतेची आज जी काही हेळसांड होते ती हेळसांड थांबेल. आणि त्यामुळे गद्दारी कोणी केली, कोण कोणाबरोबर युतीमध्ये लढलं, कोणाचा चेहरा घेऊन मतदारांपर्यंत गेले आणि मतदानाच्या रिझल्टच्या नंतर कोणी गद्दारी करून दुसऱ्यांबरोबर साठगाठ केली, हे अख्ख्या महाराष्ट्रानेच नाही पण अख्ख्या देशाने हे बघितलेलं आहे. आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या वक्तव्यांना आम्ही काही जास्त महत्व देत नाही. आणि त्यांनी पंढरपूरमध्ये काय झालं याचंही कारण मीमांसा करावी. ती कोणाच्या गद्दारीचा हा रिझल्ट आहे किंवा कोणाच्या गैरकारभाराचा हा रिझल्ट आहे त्याच्याबद्दलही त्यांनी वक्तव्य करावं. अशा प्रकारचं अपील आणि अशा प्रकारचं जाहीर आव्हान मी गुलाबराव पाटलांना करतो. आणि हे आव्हान गुलाबराव पाटील स्वीकारतील अशी अपेक्षा करूयात, त्यावरती ते प्रतिक्रिया देतील. आपण आता जाऊयात. अभ्यासक अनय जोगळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनय सर, 5ही राज्यांचे कल आलेले आहेत, आता 5 तास उलटत आलेले आहेत. आणि जसं संजय राऊत सकाळी सकाळी म्हणालेले होते की तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता इतर कुठे सत्तांतर होईल असं वाटत नाही आणि तसंच होताना बघायला मिळतंय. तुम्ही या सगळ्या कौल आणि किंबहुना निकालाचं कसं विश्लेषण करा? ही यातली सगळ्यात हेडलाईन म्हणता येऊ शकेल की तामिळनाडूचा अपवाद वगळता जवळजवळ सगळीकडे म्हणजे कोविडची परिस्थिती असून वर्षभर अनेक अडचणींना लोकांना सामना करावा लागत असून जवळजवळ सर्व राज्यांमध्ये आहे त्याच पक्षाला अधिक मोठ्या मेजॉरिटीसह निवडून देण्याचं जनतेने ठरवलेलं आहे. तामिळनाडूमध्ये 2 वेळची इन्कम्बन्सी होती कारण तिथे पण 5 वर्षांनी दरवेळेला सत्ता पालट होतो आणि त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये पण एक दिसतंय की AIADMKच्या जागा खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या नाहीयेत. पश्चिम बंगाल बाबत बोलायचं कारण या राज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर एक असं दिसतंय की खास करून तृणमूलच्या पाठी एक मोठ्या प्रमाणावर पोलरायझेशन ध्रुवीकरण होताना दिसतंय. एक निवडणुका झाल्या तेव्हा असा एक साधारणतः अंदाज होता की कारण लोकसभेच्या याला भाजपला 40% मतं मिळाली होती आणि तृणमूलला भाजपापेक्षा काही टक्के मतं जास्त होती पण त्यामुळे दोघं थोडेसे समसमान, तृणमूलला काही जागा जास्त होत्या. पण या निवडणुकात असं दिसतंय की खास करून काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीचा जो वोट शेअर आहे तो मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला गेलाय. खास करून हे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. एक इंडियन सेक्युलर फ्रंट नावाचा पक्ष त्यांनी जोडला होता, MIM त्याच्यामध्ये होतं आणि तरी असं झालं तरी हे ध्रुवीकरण काँग्रेसच्या बाजूने न होता ते तृणमूलच्या बाजूने झालेलं आहे. अर्थात अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत आणि त्याच्यामुळे बरेच निकाल हे काठावरचे आहेत आणि त्याच्यामुळे काहीतरी चित्र बदलू शकेल. पण मी असं धरून चालतोय तृणमूल काँग्रेसला 200 पेक्षा जागा जास्त मिळतील. आसाममध्ये मात्र तसंच झालेलं आहे. आसाममध्ये गेल्या वेळेला एकमेकांच्या विरोधात लढलेले AUDF आणि काँग्रेस यावेळेला एकत्र लढले आणि त्यांची अपेक्षा होती की एकत्र लढल्यामुळे खास करून जो भाजपा विरुद्धचा राग होता म्हणजे CAA NRCच्या याला कारण भाजपाने प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं की NRC आम्ही आसाममध्ये आणणार आणि आसाममध्ये NRC न आणता CAA मुळे आसामी लोकांचा जो बंगाली हिंदू लोकांना नागरिकत्व द्यायला एक विरोध असतो भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे, त्याचा फायदा AUDF काँग्रेस गठबंधनला होईल असं दिसत होतं. पण भाजपने तिथे आपलं बहुमत कायम राखलेलं आहे. अप्पर आसाममध्ये भाजप मजबूत होताच पण जो लोअर आसाम होता तिथे देखील भाजपने, त्यामुळे एक साधारणतः हे चित्र असं दिसतंय. पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं. निश्चित. आणि आसाममध्ये CAAचा मुद्दा आणला, जो पश्चिम बंगालमध्ये CAAचा मुद्दा पॉझिटिव्हली घेतला, आसाममध्ये कुठेही उल्लेख देखील भाजपकडून करण्यात आला नाही आणि त्याचा कुठेतरी फायदा देखील झालेला बघायला मिळतोय. मला श्रीमंत माने यांच्याकडे जायचंय. पश्चिम बंगालबद्दल आपण बरंच बोललो, आता आपण तामिळनाडूबद्दल बोलूयात. पश्चिम बंगालमध्ये आपण भाजपबद्दल म्हणत होतो की लोकसभेत 18 जागा जिंकणारं भाजप किमान 125च्या पुढे पश्चिम बंगालमध्ये विधानसभेत जाईल. तसं काही झालं नाही. मात्र तामिळनाडूत जवळपास 39 लोकसभेच्या जागांपैकी 37 जागा स्टॅलिन यांच्या द्रमुकनं जिंकल्या आणि आता तेच चित्र म्हणजे जास्त जागा जिंकण्याचं चित्र आणि सत्तेत येण्याचं चित्र आता द्रमुकचं सत्यात येताना बघायला मिळतं. स्टॅलिनचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आता सत्यात येईल असं चित्र दिसतं इथं.
नाही, बरोबर आहे. स्टॅलिनना म्हणजे AIADMKला 2 टर्मची 10 वर्षाची अँटी इन्कमन्सी फेस करायची होती आणि त्यामुळं सत्तांतर होईल असा सगळीकडचा अंदाज होता. परंतु तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं लँडस्लाईड व्हिक्टरीने सत्तांतर होतं तसं ते यावेळेला झालेलं दिसत नाहीये. म्हणजे AIADMK 100 जागांपर्यंत पोहोचणे हे सुद्धा त्या पक्षाच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. कारण 170-180 जागांपर्यंत DMK पोहोचेल अशा पद्धतीचा एक अंदाज होता. तसं होताना दिसत नाही. त्याचं कारण मला जे दिसतंय बहुतेक राज्यामध्ये आत्ता या सगळ्या महामारीच्या काळामध्ये, पॅन्डेमिकच्या काळामध्ये सरकार ही व्यवस्था अस्तित्वात असणे खूप गरजेचं आहे. सामान्य माणसांना, सामान्य मतदारांना पण ते कळतंय. आणि मग सरकार अस्तित्वात असतानाची जर व्यवस्था आवश्यक आहे, तर मग जे आहेत सत्तेवरती त्यांना अधिक ताकद द्या अशा स्वरूपाचा एक सूर मतदारांमध्ये दिसतोय, जो आपल्याला आसाममध्ये दिसतोय, केरळमध्ये दिसतोय, पश्चिम बंगालमध्ये दिसतोय. तमिळनाडू आणि पॉंडिचेरीचे अपवाद यासाठी आहेत की तिथं या पद्धतीचं सत्तांतर होईल हे अगोदरपासूनचं भाकीत होतं. पण तरी सुद्धा तमिळनाडूमध्ये जे पराभूत होणारे आहेत ते त्यांना मानहानीजनक दारुण अशा पद्धतीचा पराभव सामना करावा लागत नाही. त्याचं कारण जे आहे ते याच पद्धतीने लोक थोडेसे घाबरलेले आहेत, या पॅन्डेमिकमुळं घाबरलेले आहेत आणि त्यामुळं काहीतरी वेगळा क्रांतिकारी विचार किंवा आपलं मत बदलण्याच्या मनस्थितीमध्ये लोक नाही आहेत असा याच्यातून एक अनुमान काढता येईल मतदारांचं तामिळनाडूमधल्या प्रामुख्यानं. मगाशी मला वाटतंय कम्युनिस्टांच्या बद्दलचा त्या मला तो मगाशी मुद्दा क्लिअर करायचा होता की 2016च्या मतदानाची जर आकडेवारी पाहिली तर सगळ्या डाव्या पक्षांच्या फ्रंटला पश्चिम बंगालमध्ये मिळणारी जी मतं आहेत त्याच्यामधली जवळपास 20% मतं ही मधल्या काळामध्ये लोकसभेच्या वेळेला भाजपकडे गेलेली आहेत. हे त्याचं कितीतरी डिनाय केलं डाव्या पक्षांच्या प्रवक्त्यांनी, तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. आणि या वेळेला असंच होईल असं वाटलं होतं, परंतु कम्युनिस्ट पक्षांनी, तिथल्या डाव्या पक्षांनी सगळ्या तिथं त्यांची स्ट्रॅटेजी बदलली आणि तरुण पिढीला समोर केलं. एक अशी म्हण आहे पश्चिम बंगालमध्ये की तुम्ही तोपर्यंत बंगालमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळू शकत नाही किंवा पक्षाचं सदस्यत्व मिळत नाही जोपर्यंत तुमच्या बहुया पांढऱ्या झालेल्या नसतील. तर ते हे आवडला ते बदललंय, तरुण पिढीकडे गेलेत डावी पक्ष आणि त्यामुळे थोडे बहुत थांबलेले दिसत आहेत. पण तरी सुद्धा लोकसभेच्या वेळेला भाजपकडे गेलेला जो मतदार आहे तो पूर्णपणे डाव्यांकडे परत आलेला नाही आणि म्हणूनच अजूनही भाजपला तिथं 37% मतं मिळताना दिसतात की जे जनरली तिथला त्यांचा ट्रॅडिशनल वोट बेस जो आहे तो 10-12% वरती भाजपचा नव्हता 2016 पर्यंत. तो 19ला बदलला आणि आता आपण पाहतो आहोत की तो मास मायनॉरिटीज आणि काँग्रेस डाव्यांचे जे मतदार आहेत जे भाजपच्या विरोध आहेत, वैचारिक विरोधक आहेत, ते तृणमूलकडे गेलेले आपल्याला दिसतंय आणि म्हणून तृणमूलला गेल्या वेळी एवढ्याच जागा मिळतील असा सध्याचा अंदाज आहे. निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सगळ्या निवडणूक निकालावरती एक ट्विट केलेलं आहे. ते ट्विट नेमकं काय आहे आपण बघूयात, कारण या आधी शरद पवारांनी भाकीत केलेलं होतं की आसाम वगळता इतर कुठेही भाजप चांगली कामगिरी करू शकणार नाही. आणि आता हे कल हाती येऊ लागल्यानंतर पवारांचं ट्विट आहे. त्यांनी शरद पवारांनी आता ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलेलं आहे. भव्य विजयाबद्दल अभिनंदन असं ट्विट शरद पवारांकडून करण्यात आलेलं आहे. लोककल्याणासाठी असंच एकत्रित काम करूया असंही शरद पवार म्हणाले. महासाथीला तोंड देण्यासाठी काम करूयात असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांचं हे ट्विट अनेक अर्थांनी बोलकं आहे, कारण का सध्या सक्षम विरोधी पक्ष भाजपच्या समोर कोणताही नाहीये. तिथे ही बंगालची वाघीण भाजपला पुरून उरली आहे. त्यात शरद पवारांनी सोबत काम करूयात असं म्हणणं, या सगळ्या ट्विटचा तुम्ही अर्थ काय काढाल? अर्थ खूप निघतात याचे. या ट्विटचा अर्थ म्हणजे मला जो वाटतो तो मी सांगतोच, पण त्याच्या अगोदर एक विसरण्यापूर्वी एक मुद्दा सांगतो. ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वापरली की त्यांनी त्यांच्या पायाला लागलं तेव्हा ते म्हणाले की बरमुड्या का नाही घालत पाय दाखवायचे असतील तर, अशी अतिशय घृणास्पद त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्याच्याबद्दल काही लोकांनी ते चुकीचं आहे असं भाजपच्याही लोकांनी म्हटलं होतं. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा चुकीची वक्तव्य काही केली तेव्हा त्याचं समर्थन करण्याचं कारण आहे, पण त्यांना सहानुभूती मिळण्याचं कारण अशा वक्तव्यांमुळे सुद्धा त्यांना सहानुभूती मिळाली. शरद पवार हे तृणमूलसाठी प्रचारासाठी जाणार होते तेव्हा काँग्रेसने सांगितलं की तुम्ही तिथे येऊ नका. अधीर रंजन चौधरी यांनी जाहीरपणे त्यांना विनंती केली, पत्रही पाठवलं आणि त्यानंतर पवारसाहेब आजारी पडले, ऑपरेशन झालं त्यांचं, त्यामुळे त्यांची याच्यातनं समस्येतनं सुटकाही झाली एक प्रकारे. पण पवारांची सहानुभूती ममता बॅनर्जींना होती, तृणमूलला होती, हे जाहीरपणे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
आता जर संजय राऊत सातत्याने असं म्हणतात की UPAचं नेतृत्व सोनिया गांधींच्या ऐवजी ते शब्द वापरत नाहीत, शरद पवारांकडे दिलं पाहिजे. आता असं आहे की केवळ शरद पवारांकडे युपीएमध्ये तृणमूलने यावं का असाही प्रश्न निघेल ना आता. आणि मग युपीएमध्ये जर तृणमूल जर आली उद्या तर नेतृत्व साहजिकच ममता बॅनर्जी यांच्याकडे जावं अशी अपेक्षा असणार, कारण त्यांचं हे ऐतिहासिक यश आहे अक्षरशः. तेव्हा हाही प्रश्न येईल. पण आता असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना हे जे प्रादेशिक पक्ष आहे, इथे तेलंगण राष्ट्र समितीला सुद्धा आपल्याकडे वळवण्याचा ते प्रयत्न करतील, ओडिशाच्या यांना सुद्धा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. प्रादेशिक पक्ष यांची एक मोड बांधण्याचा पुन्हा एक प्रयत्न सुरू होऊ शकेल, कारण आता सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे जर असं झालं तर स्वाभाविक आहे. पण पवार साहेबांनी जे ट्विट केलं ते एखादा अनुभवी आणि हुशार राजकारणी कशा प्रकारे ताबडतोब त्यांनी ट्विट करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी एक प्रकारे सहानुभूती, पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आम्ही तुमच्या मागे आहोत. शिवसेना तर सातत्याने म्हणत होती, राष्ट्रवादी सातत्याने म्हणत होते. आणि त्यामुळे आता तिथे काँग्रेसला आता याच्यापुढे काय भूमिका घ्यायची, कारण काँग्रेस पूर्ण सफाया झाला, काँग्रेसचा कम्युनिस्टांचा पूर्ण सफाया झालेला आहे. अशा वेळी मी मगाशी जे चर्चेला मुद्दा आणला की लोकांनी ठरवलं आहे आता की काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या मागचे जे सपोर्टर्स होते, म्हणजे लोक जे मतदार होते, त्यांनी ठरवलं की यांच्या मागे ताकद लावून उपयोग नाही, आपण तृणमूलच्या मागे राहिलं पाहिजे. मग हेच जर त्या दोन्ही पक्षांनी ठरवलं असतं की आपण यांच्या मागे, तृणमूलच्या मागे आता क्रायसिस आहे, फॅसिझमचा जो धोका आहे, तर त्यांच्या मागे उभं राहिलं असतं तर काय हरकत होती, असा माझा प्रश्न होता. निश्चित आतापर्यंत राहिले नाहीत, मात्र यापुढे विरोधकांची तिसरी मोड बांधायची झाली आणि त्याचं नेतृत्व जर ममताजी यांना द्यायचं झालं तर त्याच्यासाठी इतर पक्ष तयार होतील का, हा देखील प्रश्न आहेच. यावरती अनय जोगळेकर यांची मला प्रतिक्रिया घ्यायची आहे. मात्र सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. याच मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम.
ब्रेक नंतर राज्याच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय 5 तासांहून जास्त काळ उलटून गेलेला आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू हाती यायला लागलेले आहेत आणि तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता सगळीकडे जे आधी सत्तेत होते तेच सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळते. खास करून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येणार असंच दिसते. 205 जागांवरती तृणमूल काँग्रेस आघाडीवरती आहे. तर 200 पारचा नारा देणारी जी भाजप आहे ती सध्या 84 जागांवरती अडकलेली आहे. तर काँग्रेस आणि डाव्यांचा जवळपास सुपडा साफ झालेला आहे. आणि पश्चिम बंगालच्या याच राजकारणावरती चर्चा आपण करत होतो आणि ब्रेक आधी अनय जोगळेकर आणि चंदावरकर सरांकडे आपण जाणार होतो या मुद्द्यावरून. तामिळनाडूमध्ये जे आपण बघतोय की बंगालची वाघीण पुरून उरलेली आहे आणि त्याच्यानंतर शरद पवारांनी ट्विट केलंय ते सूचक ट्विट. त्यावरती चंदावरकर सर आपली काय प्रतिक्रिया? जर भविष्यात विरोधकांची मोड बांधायची असेल, तिसरी आघाडी करायची असेल, त्याचं नेतृत्व ममता दीदी करणार असतील तर ते खरंच स्वीकारलं जाईल या पुढे देखील असं वाटतंय आपल्याला? रेश्मा, भारताच्या राजकीय इतिहासामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी 1977 नंतर 75 साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली, त्याच्यावर प्रचंड टीका झाली, देशात खूप सारा हल्लाकल्लोळ झाला वगैरे. 77 साली या आणीबाणीच्या विरोधामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्याच्यामध्ये डावे उजवे म्हणजे त्या काळी काँग्रेस हा एक पिलर किंवा एक बाजू आणि बाकीचे उरलेले सगळे पक्ष दुसऱ्या बाजूला एकत्र अशी परिस्थिती झाली होती. असंच काहीसं चित्र आज भारतीय जनता पक्ष एका बाजूला आणि बाकी सगळे दुसऱ्या बाजूला असं होऊ घातलंय. कारण भारतीय जनता पक्षाने 14 सालापासून जे काही लोकसभेमध्ये बाकीच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये वगैरे जे काही यश मिळवलं त्याच्यामध्ये बऱ्याच राजकीय पक्षांना आपलं अस्तित्व यापुढे टिकेल की नाही असं वाटू लागलं. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष सुद्धा म्हणजे शिवसेना, अकाली दल वगैरे हे पक्ष सुद्धा आहेत की त्यांना वाटू लागलं की आपण या भाजपच्या प्रचंड मोठ्या गाड्यासमोर आपण टिकू शकू की नाही. म्हणजे एक जगन्नाथाचा रथ असतो तो जसं सगळं त्याच्या खाली सगळं चिरडतात तसं ते ऑलमोस्ट होतंय की काय. यामध्ये शिवसेना, अकाली दल, बंगालमध्ये काही पक्ष म्हणजे गुरखा जनमुक्ती मोर्चा जे आधी भाजप बरोबर होते हे सगळे वेगळे झालेले आहेत. आणि शरद पवार हे अत्यंत अनुभवी ज्येष्ठ राजकारणी असल्यामुळे त्यांना हे दिसतंय की अशी एक मोठ पुन्हा एकदा सगळ्या विरोधी पक्षांची बांधता येऊ शकते 2024च्या निवडणुकी आधी. आणि अशी जर बांधायची असेल तर त्याच्यामध्ये सिनियरिटी, वयाचं सगळा अनुभव आणि बाकी सगळं जे आहे त्यात आज शरद पवार क्रमांक 1 वर देशात असतील विरोधी बाजूला असलेले जे नेते आहेत त्यामध्ये. आणि कदाचित ममता बॅनर्जी ह्या सुद्धा असतील 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर. त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला आहे ते पाहता 24च्या निवडणुकीचा सगळा अंदाज आता घ्यायचा आणि त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग करायचं असेल तर आतापासून ही तयारी विरोधी बाजूला असलेल्या पक्षांना करावी लागेल. त्यातून मला वाटतं शरद पवारांनी हे ट्विट केलेलं आहे. निश्चित यावरती भाजप आमदार अमित साटम यांच्याकडे मला जायचंय. शरद पवारांचं ट्विट असेल किंवा आता चर्चा जी जाणकारांमध्ये सुरू झाली आहे की 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना केंद्रात आव्हान देऊ शकतात ममता बॅनर्जी जर तिसऱ्या आघाडीची मोड बांधली गेली आणि त्याचं नेतृत्व केलं तर. आपली प्रतिक्रिया यावर? असं आहे की 2019च्या निवडणुकीच्या आधी सुद्धा सगळेच पक्ष एकत्र आले होते आणि भाजप आणि नरेंद्र मोदी वर्सेस ऑल अशा प्रकारची निवडणुकी 2019ची झाली होती. परंतु भारताच्या जनतेने भरघोस मतदान करून 302 जागा फक्त भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्या आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान केलं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय पक्ष असतात, प्रत्येकाला आपली राजकीय स्ट्रॅटेजी बनवण्याचा पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. तिसरी आघाडी बनवायचं स्वातंत्र्य आहे किंवा एक आघाडी बनवायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपली स्ट्रॅटेजी बनवत असतो आणि आपली स्ट्रॅटेजी करत असतो. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनात काम करत आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही देशाची जनता पुन्हा एकदा 2019 पेक्षा जास्त मतांनी 2024 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आणणारच आहे. आणि त्यामुळे ज्यांना जी प्लॅनिंग करायची आहे, जी स्ट्रॅटेजी करायची आहे ते करू शकतात.
परंतु शेवटी जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते याला महत्व असतं, स्ट्रॅटेजीला महत्व नसतं. म्हणजे ही तिसरी आघाडी मोदींसमोर टिकू शकणार नाही असं साटम यांचं म्हणणं आहे. जोगळेकर यांच्याकडे मी जातीये. जोगळेकर, जी कमी वेळ आहे, तुमचं या सगळ्यांबाबत काय मत आहे? आणि ही जी तिसरी आघाडी असेल ती काँग्रेस सोबत असेल, काँग्रेस शिवाय असेल, काँग्रेसला ही आघाडी मान्य असेल, काय चित्र असू शकतं भविष्यात? काँग्रेस हा सगळ्यांचा अवघड जातचं दुखणं होऊन बनलेला आहे. म्हणजे एक लाडू गळ्यात अडकलेला असतो, जो आतही जात नाही, बाहेर येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे. कारण जर अशा प्रकारचा जर भाजप विरुद्ध सर्व पक्षांचं गठबंधन करायचं तर त्याचं नेतृत्व काँग्रेसने करायला हवं, कारण काँग्रेसचे सगळ्यात जास्त खासदार 50च्या वर आहेत. पण गेल्या 2 निवडणुका आपण बघतोय काँग्रेस आहे तीच सदस्य संख्या टिकवण्यात धडपड करत आहे. एकामागोमाग एक राज्य काँग्रेसच्या हातातून निघून जात आहे. काँग्रेसच्या विरुद्ध म्हणजे काँग्रेसला वगळून अशा प्रकारचं गठबंधन करायचं, कारण तृणमूलला घेणं किंवा बिजू जनता दलला याच्यात घेणं किंवा आंध्र TRS आणि जगनमोहन रेड्डीना येणं घेणं स्तुत्य आहे. पण या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस अजूनही प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे हा जो प्रयत्न बंगालमध्ये केला, कारण जेव्हा ममता बॅनर्जींना सुरुवातीला असं वाटलं की ही लढाई खूप अवघड जाईल आणि तेव्हा बहुतेक त्यांनी प्रशांत किशोर यांच्याकडनं असा प्रयत्न करवला आणि त्याच्यासाठी शरद पवार कलकत्त्याला जाऊन आले. पण असं जर गठबंधन करायचं तर याचा अर्थ ते गठबंधन तेव्हाच झालं असतं जेव्हा तृणमूल 200 जागा लढलं असतं आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट जेमतेम 40-50 जागा लढलं असतं. आणि काँग्रेसला अशा प्रकारचं दुय्यम भूमिका घेऊन लढणं आणि तेही शरद पवारांच्या आग्रहावरनं हे मान्य होण्यासारखं नाहीये. आणि त्याच्यामुळे ही कल्पना खूप चांगली आहे. पण त्याचं जर नेतृत्व या 3ऱ्या-4थ्या आघाडीचं नेतृत्व जर काँग्रेस करणार नसेल तर त्या आघाडीमध्ये सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस काँग्रेसला करावं लागणार आहे. आणि जर त्याचा फायदा शरद पवारांना किंवा ममता बॅनर्जींना किंवा DMKला मिळणार असेल तर अशा प्रकारच्या आघाडीसाठी काँग्रेस तयार होणार नाही. निश्चित. तेव्हा मुख्य अडचण ही काँग्रेसचीच असणार आहे. मात्र सध्याचं सातत्यानं होणारं पानिपत बघता काँग्रेस यातून काही धडा घेते का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाहीतर मोदीची ही लाट 2024 मध्ये रोखायची कशी याच्यासाठीचं एक वेगळं नवीन आव्हान सगळ्याच विरोधी पक्षांसमोर असणार आहे. या संपूर्ण चर्चेमध्ये मान्यवरांनी वेळ दिला, आपली मतं मांडली, सगळ्यांचे मी आभार मानते. राज्याचा हा रणसंग्राम असा सुरू असणार आहे. मात्र या चर्चेत आता आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे